नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाही। तर राज ठाकरेंचं विधान, तर राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरचं ठरवलंय, मी आता सर्टिफाईड नागपूरकर आहे, फडणवीसांचं उत्तर। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। महायुतीमध्ये सर्वांचे मालक एकच, नरेंद्र मोदी, सत्तेमध्ये बसवलेली माणसं फक्त मालकांचं ऐकतात, राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा। तर अजित पवारांविरोधातले बैलगाडीवर पुरावे आता का देत नाही, राज ठाकरेंचा सवाल। स्क्रिप्ट रायटर बदला, फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टोला, चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबईला राज्यापासून कोणी तोडू शकत नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, तुमको वोट देंगे नहीं, ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलारांचा आधिपत्य ठाकरे बंधूंवर पलटवार। फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे आहेत, मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम, राज ठाकरेंचा निशाणा। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले? 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते ना, राज ठाकरेंचा सवाल। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा राजकारणामध्ये धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रामधला पाब्लो एस्कोबारही शोधला पाहिजे, ड्रग्ज आणि राजकारणामधल्या पैशांचा संबंधही तपासला पाहिजे, ठाकरे बंधूंची टीका। बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही ब्रँड नाही, पुढे स्वतःला ब्रँड सांगत असल्यास बँड वाजणार, फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। तर मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार, राऊतांचा सवाल।